शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आयोजित सखी महोत्सवादरम्यान सादर केलेल्या खर्चाचं विवरणपत्र म्हणजे निवडणूक आयोगाची फसवणूक असल्याचा माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांचा आरोप। शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीनं ठाण्यात सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 50,000 महिलांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमासाठी केवळ 70,000 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं असून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केलाय। हे आरोप खोडसाळपणे करण्यात येत असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा शिवसेनेनं करत हे आरोप फेटाळलेत। हायलँड मैदानात रविवारी शिवसेनेच्या वतीनं महिलांसाठी सखी महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते। सखी महोत्सवात 50,000 महिला उपस्थित होत्या असा दावा शिवसेनेच्याच वतीनं करण्यात आला। लोकसभेची आचारसंहिता लागू असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमाच्या खर्चाचं विवरण सादर करावं लागतं। या कार्यक्रमात शिवसेनेकडून खर्चाचं विवरण सादर करताना निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी केलाय। 50,000 महिलांचा समावेश असल्याचा दावा करणाऱ्या सखी कार्यक्रमासाठी 69,650 रुपये खर्चाचं विवरणपत्र सादर करण्यात आलं। यामध्ये 20x30च्या व्यासपीठ आणि खुर्च्यांसाठी 15,000 रुपये, कमान 1,000 रुपये, 15 टेबलांसाठी 750 रुपये, सोफे तसंच इतर खुर्चीसाठी 2,300 रुपये, फलकांसाठी 24,000, डिजिटल फलकासाठी 5,000, जनरेटर 10,000 रुपये आणि इतर खर्च असं विवरण देण्यात आलं आहे। याबाबत जया यांनी सांगितलं की एवढं मोठं व्यासपीठ उभारणे, जनरेटर आदी खर्च प्रचंड असूनही कमी खर्च दाखवून शिवसेनेनं निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे। या प्रकरणी शिंदे यांच्या शिवसेनेवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। शिवसेनेच्या सखी महोत्सवाची गर्दी डोळे दिपवणारी होती। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची गरज विरोधकांना लागत आहे। संबंधित विवरणपत्र हे कार्यक्रम होण्यापूर्वीचं आहे, त्यामुळे अंदाजित खर्च देण्यात आला होता। लवकरच नवीन विवरणपत्र सादर केलं जाणार असल्याचं ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे। ठाणे शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर 4,000 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत। तसंच 155 अवैध शस्त्र जप्त करण्यात आले असून यातील 17 कार्ड्स आहेत। ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 4,000हून अधिक बूथ आणि 953 मतदार केंद्र असणार आहेत। त्यामुळे सुमारे 7,000 पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात असणार आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदार संघ येत असून या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो, तर उर्वरित नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात भाग येतो। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। ठाणे शहर पोलिसांचा सुमारे 8,000चा बंदोबस्त असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रक पथक यांच्यासह सुमारे 7,000चा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रात 4,092 बूथ असणार आहेत, तर 953 मतदान केंद्र आहेत। येथेही कडेकोट फौजफाटा तैनात असेल। ठाणे पोलिसांनी मागील महिनाभरापासून रात्री तसंच दिवसा गस्ती घालून कारवाया करण्यास सुरुवात केली आहे। संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे। या कारवायांमध्ये पोलिसांनी 155 प्राणघातक शस्त्रास्त्र जप्त केली आहेत। यामध्ये 17 अग्निशस्त्रांचा समावेश आहे। तसंच निवडणुकांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 4,000 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यात। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 12 जणांविरोधात तर अवैध मद्य विक्रीच्या 234 कारवाया करण्यात आल्यात। राज्यात गुटखा विक्री करण्यास प्रतिबंध असून गुटखा वाहतुकीच्या 17 जणांविरोधातही कारवाया करण्यात आल्यात।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता जोडण्याचा हाती घेण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 2196 झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकल्पात 549 झाडांचं पुनरोपणही करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी वृक्षतोडीवरून हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई, गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते. शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालं आहे. तसंच या मार्गावर मेट्रोचं कामही जोरदार सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूंचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्येकी 4 असे एकूण 8 पदरी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. MMRDAनं याबाबतचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमुख हा 9.30 किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे काँक्रीटचा असणार आहे. त्यासाठी 560 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महानगरपालिकेनं झाडं हटवण्याची परवानगी देऊन हे काम मार्गी लावावं अशी मागणी MMRDA प्राधिकरणानं केली असल्यानं पर्यावरणासाठी ती घातक ठरणार आहे. बुलेट प्रकल्प, रस्ता रुंदीकरण, मेट्रो आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडं तोडण्यात आली आहेत. दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत. शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे विकास कामं संथ गतीने सुरू आहेत. MMRDA या झाडांच्या बदल्यात झाडे लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसे द्यायलाही तयार नाही. या झाडांचा खर्च ठाणे महापालिका प्रशासनाला उचलावा लागणार आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8 ते 9% लोकसंख्या ही आदिवासींची असून या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींनाच आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येते. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे. अनिल भांगले यांनी गेल्या 10 वर्षात आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले असल्याचं यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली ही प्रकरणं असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झालेच नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असंही भांगले यांनी सांगितलं.
जे पूर्वापार जंगलांमध्ये राहत आले आहेत ते येथील मूळ निवासी आहेत. आदिवासींनी कधीच जंगलांवर अतिक्रमण केलं नाही. उलट भांडवलदार जंगलांमध्ये घुसखोरी करत आहेत. जंगल हे आमचं घर आहे. जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात, परंतु आमचा जन्म वनात झालाय, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये. आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत असं सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दास विरोध केला. आणि हे मूळ वनवासात राहतात, वनात राहतात, म्हणून याला वनात राहणारे कायदे बदलले गेलेले आहेत. त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे. आम्ही इतर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे, पण मुळात वनवासी नाही, हा वनातच पैदा झालेला आहे, वनातच जन्म झालेला आहे. आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत. ते आमच्या वनामध्ये राहायला आलेले ते वनवासी आहेत. ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत. म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे. आणि सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहे. त्याच्यामुळं आम्हाला हा असा गोंडस नाव दिलं आहे वनवासी, पण वनवासी नाही आम्ही, पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे. म्हणून आम्ही गुलाल आंदोलन छेडणार आहोत. आणि सर्व भारत देशातले सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व गावाखेड्यातील, माझ्या ठाणे जिल्ह्यातील असू द्या, या माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच काय सांगणं आहे की आपल्या आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करा. आपल्या मुलाबाळांना एज्युकेशन आणि शिक्षण, आरोग्य चांगले भेटले पाहिजे, लाईट, रस्ते चांगले झाले पाहिजेत. आज आपण एवढा लढा देऊनसुद्धा मूळ असून आपण हक्कापासून वंचित आहे. म्हणून माझा हा इशारा आहे. सर्व माझ्या पक्षीय नेते श्रेष्ठांना वरती BJP सरकार असू द्या या इतर कोणाची सरकार आली तरी माझ्या आदिवासी बांधवांसाठी मी न्याय हक्कासाठी लढणार.